म्हणजे त्यांचं बालपण आता ह्या बेबीचा कसा जन्म वगैरे इकडे झाला तसं त्यांचं बालपण पूर्ण इकडे. हां त्या दुसऱ्या मॅडम तुमच्यावर त्या दिवशी होते त्यांचे मिस्टर पण आले होते सासूबाई. होय काय त्यांच्या सासूबाई त्या मला दापोलीत असते ना. हां मग अजून मग आता झालं की नाही झालं त्यांचं. सांगितलेलं तुम्ही येतील ना तर दापोलीत थांबा आम्ही तिकडून येतो. हां म्हणजे मग 2 दिवसाच्या हिशोबाने आलेली त्याच्यामुळं. हो ते पण आहे कारण हे शासनाचं शासकीय काम. आता तू तेच 7 तारखेला काहीतरी केलेला आहे तो अप्लाय. तरी रोज येऊन खटखट करत असाल ना तुम्ही. झाली केली की नाही काल आणि आजच गेली नाही आता जातो आणतो कसलं काय म्हणजे केवढा रेकॉर्ड आहे ना म्हणजे. इथला तुम्ही चिरा कुठा हलवला तसा इथला आमदाराच्या जवळ रस्ते आहे. तो रस्ता झालाय तो माहिती आहे तुमचा. Yeah.
इकडं अवेलेबल नसायचे ना. एखादी बस जरी करायचं म्हटलं ना तरी सहजासहजी मिळायची नाही. आणि बसचा भाडा थोडा म्हणजे वर्षामध्ये जी लग्न झालीत ना ती जवळपासच्या एरियामध्येच म्हणजे इथला मुलगा आहे तर एक 5-6 किलोमीटर मुलगी असणार असं. त्याच्यामुळं माणसं एखाद्याची बाईक आलं चला बाईकवर पण जातात. ट्रक झाला तर करतात काही लोक, नाही तर मग मोस्टली आमच्याकडं ह्याला व्हायचे शिमग्याच्या वेळेस व्हायचे. म्हणजे पालख्या बाहेर पडायच्या थोडा अगोदर. कारण मे मध्ये कसं पाण्याची पहिला तिकडं पण कशी मला आठवतं शिमग्याच्या टायमालाच व्हायची लग्न. शिमग्यालाच व्हायची, शिमग्याच्या अगोदर. आणि डिसेंबर पण नाही, मोस्टली तेच काय दिवस असेल ते. आणि लग्न बऱ्यापैकी शिमग्याच्या टायमाला व्हायची. आता तसं नाही, आता शिमग्याच्या टायमाला लग्नच कोण करत नाही म्हणजे. पण मोस्टली मग मे महिन्याकडे नाही तर मग मुंबईला काय हल्ली कधी पण लग्न.
सांगते ती